भंडारामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून धान पीक पावसात भिजलेलं आहे। मे महिन्यामध्ये पावसानं हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतोय। कापणी योग्य भात पीक जमीनदोस्त झालं असून कापणी केलेलं भात पीक पाण्याखाली आलेलं आहे। मळणी केलेलं धान पाण्यामध्ये सापडल्याने अनेक ठिकाणी शेतकरी संकटात सापडलाय। लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कांदा, टरबूज, ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय। लातूरच्या बोरुटी शिवारामध्ये 3 एकर क्षेत्रावरील पिवळ्या ज्वारीचं मोठं नुकसान झालं। जनावरांच्या चाऱ्यासह ज्वारी पीक देखील पाण्यात गेलेलं आहे। अकोल्याच्या तेल्हारामध्ये अनेक शेतकऱ्यांना ज्वारीच्या कणसाला कोंब फुटलेले आहेत, तर काहींच्या ज्वारी काळी पडलेली आहे। ज्वारीच्या उत्पादन खर्चही काढणं शेतकऱ्याला आता मुश्किल झालंय। त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे। धाराशिवमध्ये पूर्व मोसमी पावसाचा सर्वाधिक फटका उन्हाळी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे। रुईभर इथं 7.5 एकर क्षेत्रावरील तिळाला मोठा फटका बसला असून तिळावर बुरशीजन्य रोग पडलेला आहे। पावसामुळे तीळ काढण्या अगोदरच जमिनीवर सांडायला सुरुवात झालेली आहे। मान्सून वेळेआधीच कोकणामध्ये दाखल झाल्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे 4.5 एकरवरील कलिंगडांचं नुकसान झालेलं आहे। 2 लाख रुपये खर्च करून कलिंगड शेती केली होती, मात्र वेळेआधीच जोरदार पाऊस झाल्याने कलिंगड शेतीची माती झाली आहे।